झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणे साखळी बॉम्बस्फोटाचा वेगाने तपास केला जातोय। बॉम्बस्फोटासाठी काही ठराविक वस्तूंचा वापर करण्यात आल्याचं तपासात आता उघड झालंय। तसंच ज्यांनी सायकल खरेदी केली होती त्यांची रेखाचित्रही तयार केली जात आहेत। त्यामुळे पोलिसांच्या तपासाला आता दिशा मिळणार आहे। सायकल 9 व्होल्टची बॅटरी, टायमर, डिटोनेटर याच वस्तूंचा वापर करून बुधवारी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर 4 ठिकाणी स्फोट घडवण्यात आले होते। खरं तर 6 ठिकाणी स्फोट घडवण्याचा त्यांचा बेत होता, मात्र पोलिसांनी वेळीच 2 बॉम्ब निष्क्रिय केल्यामुळे अनर्थ टळलाय। 9 व्होल्ट बॅटरी, सेल म्हणजे 9 व्होल्ट बॅटरी आणि टायमर याचा उपयोग केल्याचे दिसून येत आहे। याबद्दलची जे पदार्थ त्या बॉम्ब सदृश वस्तूमध्ये होतात ते तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आलेला आहे। पुण्यात झालेले स्फोट हे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते। त्यासाठी 3 सायकल्स खरेदी करण्यात आल्या होत्या। सायकल्सवर स्फोटकं ठेवून टायमरच्या साहाय्यानं त्याचा स्फोट घडवून आणण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। स्फोटासाठी छर्रेही वापरण्यात आले होते। तसंच अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला असावा असा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केलाय। आरोपींनी ज्या दुकानातून सायकल्स खरेदी केल्या होत्या त्या दुकानदारानं दिलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचं रेखाचित्र तयार केलं जातंय। Our strategy is to sensitize public and if this type of abundant object is seen by anybody, he should inform us so that some corrective action can be taken. स्फोटाच्या ठिकाणी मिळालेल्या सायकल्स तसंच कचरापेटी तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहेत। पुण्यातील या साखळी बॉम्बस्फोटामागे एखाद्या दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं केंद्रीय गृह सचिवांनी म्हटलंय। वो ब्लास्ट कहना भी अतिशयोक्ति होगी। छोटे छोटे 4 हुए और आसपास हुए, इसीलिए हम लोगों ने भी उसको इन्वेस्टिगेट कराना आवश्यक समझा है और हमारी एनआईए की टीम जा रही है पुणे पुलिस के साथ इन्वेस्टिगेशन करने के लिए उनके मदद में, और एनएसजी की भी पोस्ट ब्लास्ट इन्वेस्टिगेशन टीम जा रही है। एकीकडे केंद्रीय गृह सचिव दहशतवाद्यांचा हात असल्याची शक्यता नाकारत नाहीत, तर दुसरीकडे मात्र पुणे पोलीस यावर काहीच बोलायला तयार नाहीयेत। एकतर पोलीस या साखळी बॉम्बस्फोटांना रोखण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरले आणि आता या घटनेच्या 24 तासानंतर सुद्धा मानायला तयार नाही आहेत की ही घटना एक दहशतवादी कारवाई होती। आणि म्हणूनच सांगावंसं वाटतं की पोलिसांनी आता तरी आपली जबाबदारी स्वीकार करून पुणेच्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करावं, हीच अपेक्षा आज प्रत्येक पुणेकर या पोलिसांकडे करत आहे। झी 24 तासासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिशे आणि कैलाश पुरीसह दिनेश मौर्य, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।